नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 17. मनीष झहाने वीणाला शोधण्यासाठी त्यांची माणसे लावली. पहिले तर तिच्या जुन्या सोसायटीमध्ये आले. ती तिथे राहत नसल्याचे कळले आणि तसेही ती कुठे गेली कोणालाही माहीत नाही. तिचा जुना मोबाईल नंबरही बंद. म्हणजे आता ना त्यांच्याकडे वीणाचा ॲड्रेस होता ना तिचा फोन नंबर. मग तिला शोधायचे तर कसे, हा सगळ्यात मोठा प्रश्न दत्त बनून उभा होता. तरीही हार न मानता त्यांनी तिला वेगवेगळ्या डान्स अकॅडमीमध्ये शोधायला सुरुवात केली. काही दिवस असेच निघून गेले. पम्मी दीदी दिवसभराच्या पैशाचा हिशोब करत होत्या तर वीणा किचनमध्ये भांडी घासत होती. सगळं क्लीन करून तिला घरी जायला निघायचे होते. तिने भरभर हात चालवून तिचे काम उरकून घेतले. हात पुसत ती बाहेर आली. गळ्यातील ॲप्रन एका खेड्याला अडकवून ती पम्मी दीदीच्या समोरच्या खुर्चीवर बसली. दिवसभराच्या धावपळीने पुरतेच थकलेली ती. निस्तेज चेहरा, नीट झोप, वेळेवर जेवण न मिळाल्याने डोळ्याखाली कारडी वर्तुळ आली होती. नेहमी भांडी घासणे, किचनमध्ये काम करणे यामुळे तिचे हात ड्राय झाले होते. कुठे कटल्याचे निशाण तर कुठे भाजल्याचे. नेहमीची तिची फ्लोलेस स्किन आता रुक्ष झाली होती. तिने स्वतःकडे गेले 6 महिने लक्ष दिलेच नव्हते आणि देणार तरी कशी. इकडे 2 वेळच्या जेवणासाठी तिला राबावं लागत होतं. तिथे ती स्वतःच्या सौंदर्याकडे कुठे लक्ष देणार. बरं दीदी, आता मी निघते. काही वेळ रिलॅक्स होऊन वीणा उठली. पम्मी दीदीने होकारात मान हलवली तसे तिने तिची बॅग घेतली आणि बाहेर पडणारच की एक कार कॅफेसमोर थांबली. त्यातून 2 व्यक्ती बाहेर आले. त्यांना बघताच वीणाची पावलं जागेच थांबली. तिने वळून दीदीला पाहिले आणि या 2 अनोळखी लोकांसमोर दीदीला एकटेला सोडून जाणे तिला योग्य वाटले नाही. ती तशीच आत आली. अरे, तू गेली नाहीस अजून? पम्मी दीदी आश्चर्याने तिला बघू लागल्या. दीदी, ते बाहेर एक कार थांबली. वीणा बोलली. अगं, तर मग त्यांना नाही बोलायचे ना. आता कॅफे बंद करायची वेळ झाली. वेळेवर कुठे कोणाची ऑर्डर घेत बसणार. पम्मी दीदी वैतागून बोलल्या. त्यांनाही घरी जायची घाई. घरून मुलींचे कॉल येणं सुरू होते. 2 कॅपेचिनो प्लीज. कानावर आवाज पडला. पाठोपाठ दोघेही एका टेबलसमोर बसले. सर, पण ना अशा कामाला लावले की ते शक्य नाही. आता या मुलीला मुंबईमध्ये शोधणं खाऊ आहे का? बॉसच्या खुर्चीवर बसून ऑर्डर देणं सोपं आहे. ग्राउंडवर येऊन काम करून बघावं म्हणा. प्रत्येक अकॅडमी स्कूल पालथे घातले पण तिचा कुठेही पत्ता नाही. एक जण वैतागून बोलला. सॉरी सर, कॅफे बंद करण्याची वेळ झाली. एक आवाज आला. तसे दोघांनी मानवर उचलून पुढे पाहिले तर पम्मी दीदी होत्या. प्लीज मॅम, नाही म्हणू नका. खूप गरज आहे कॉफीची, एकाने जरा रिक्वेस्ट केली. तसे दीदीने सुस्कारा सोडले. वीणा, प्लीज जमेल का तुला बनवायला? पम्मी दीदी तिला आवाज देत आत आल्या आणि दोघांचे कान टवकारले. वीणा? दोघे एकमेकांना बघू लागले. वीणाला बघण्यासाठी त्यांच्या नजरा दरवाज्यावर खिळलेल्या. पण त्यांचा हिरमोड झाला कारण पम्मी दीदी त्यांची ऑर्डर घेऊन आल्या होत्या. मॅम, ते वीणा तुमच्याकडे काम करतात का? एकाने जरा कचरत विचारले. एखाद्या मुलीविषयी चौकशी करणे म्हणजे मार खाण्याची लक्षणं. हो, शेफ आहे ती, बोलून पम्मी दीदी आत जाऊ लागल्या. दोघांना प्रश्न पडला कसे विचारावे, पण लगेच एकाच्या दिमागाची लाईट पेटली. 1 मिनिट मॅम, त्यांचे नाव वीणा मराठे आहे का? त्यांनी जरा आशेने विचारले. पण वीणाचं नाव ऐकून पम्मी दीदी स्तब्ध झाल्या. त्यांनी वळून समोरच्या 2 माणसांना पाहिले. दिसण्यावरून तर अतिशय सभ्य आणि चांगल्या घरचे दिसत होते. पण त्यांना वीणाशी काय काम? कोणी पहिलेच तिच्याविषयी माहिती तर नाही ना काढली? वीणाला यांच्यामुळे काही धोका तर नाही ना होणार? विचार करूनच त्यांचे मन घाबरले. नाही, ती वीणा साळुंखे आहे, बोलून पम्मी दीदी गडबडीत आत गेल्या. त्यांना गडबडलेले बघून दोघांना त्यांच्यावर संशय आला.
दोघांनी कॉफी संपवून बिल पेड करून कॅफे सोडले. त्यांची कार नजरेआड होईपर्यंत पम्मी दीदी बाहेर येऊन बघत उभ्या राहिल्या. बरं दीदी, आता मी निघते. शेवटची लोकल आहे, ही मिस झाली तर प्रॉब्लेम होईल, बोलून वीणा घाईने निघून गेली आणि पम्मी दीदीला आत्ता कुठे हायसं वाटले. वीणा सपासप पावले टाकत रस्त्यावरून चालू लागली तर मध्येच थोडीशी धावत होती. मोबाईलमध्ये वेळ पाहिली, 10 मिनिटं बाकी होते. तिला पोहोचायलाही तेवढेच मिनिटं लागणार होती. लोकल मिस नको होऊ दे म्हणजे झाले. वीणा फास्ट. स्वतःशीच बडबडत वीणा खांद्यावरची बॅग सावरत पुढे निघाली. कारमध्ये बसलेल्या दोघांनी मोबाईलमध्ये तिचे पिक काढले. ही तीच आहे का? एकाने विचारले. थोडीफार तशीच दिसत आहे. बघू, बॉसला पिक सेंड करू, त्यांनी होकार भरले तर मग बोलून घेऊ. सध्या आपल्याला निघावं लागेल, नाहीतर मुलीचा पाठलाग करणारे म्हणून आपल्याला चोप बसेल, बोलत ते निघून गेले. 2 दिवसानंतर वीणा नुकतेच कॅफेच्या बाहेर पडली की एक कार तिच्या पुढ्यात थांबली. ती पहिले तर गोंधळली, पण कारमध्ये असलेल्या दोन्ही व्यक्तींना बघून ती घाबरली. रात्रीची वेळ, सगळे घरी जाण्याच्या घाईत आणि मुंबई इथे लोकांच्या आसपास काय चाललंय लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे. ती घाबरून दुसऱ्या बाजूने पुढे निघाली. रस्त्यावरून कितीतरी बाईक चालत होते, पण एका मुलीचा कोणी पाठलाग करत असल्याचे कोणाच्या लक्षात आलेच नाही. मिस वीणा, एकाने आवाज दिले, पण वीणा भरभर पुढे चालू लागली. तो व्यक्तीही तिच्या मागे आला. 1 मिनिट मिस वीणा, तुम्ही जे समजत आहात तसा मी नाही. तिच्या पुढ्यात उभा तो शांत स्वरात बोलला. अच्छा, मग माझा पाठलाग करताय ते काय आहे? हे बघा मिस्टर, तुम्हाला वाटते तुमच्या या सभ्य बोलण्याने मी तुमच्या जाळ्यात फसेल तर विसरून जा. मी चांगलेच ओळखते तुमच्यासारख्या बाहेरख्याली माणसाला. घरात बायको असताना दुसरी व्यक्ती कशाला हवी असते तुम्हाला? तिच्यासोबतच चांगले राहा, टाइम स्पेंड करा, त्यांना काय हवं नको ते बघा, मग बघा तुमची लाईफ कशी प्रेमाने भरून निघते. वीणा चिडूनच बोलली. ओ मॅडम, कुठली गोष्ट कुठे नेली तुम्ही? मी तुमच्याशी बोलत आहे म्हणजे चुकीचं आहे असं नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो. तो वीणाची बडबड ऐकून वैतागला. मग मी तर आमंत्रण दिले नव्हते, या आणि माझ्याशी बोला. वीणा चिडली. किती तो सभ्यतेचा मुखवटा. तिची नुसती चिडचिड होऊ लागली. तिने जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकून पुढे निघून गेली. 1 मिनिट मिस वीणा, आमचे बॉस म्हणजे सनराइज एंटरटेनमेंट कंपनीच्या मालकाला तुमच्याशी बोलायचे होते. ते कारमध्ये आहेत, सो प्लीज बोलून घ्या. तो जरा मोठ्याने बोलला आणि वीणा शॉक. तिने 2 वर्षे डान्स शो आणि 5-6 महिने VR मध्ये काम केल्याने सगळे एंटरटेनमेंट कंपनीचे नाव ऐकून होती. पण ओनरला माझ्याशी काय बोलायचे असेल? वीणाच्या मनात विचार चमकून गेला. ते शांत उभी होती, पण मनात चलबिचल झालेली. अजूनही तुम्हाला विश्वास बसत नाही आहे का? त्या व्यक्तीने विचारले. त्याने लगेच त्याचे ID कार्ड तिला दाखवले. तुमची फक्त 5 मिनिटं हवी आहेत मिस वीणा, तो बोलला. तसे वीणा काही न बोलता त्याच्या मागे गेली. कारच्या मागच्या सीटवर मनीष झा बसून होते. मुलीच्या बाबतीत त्यांचा रेकॉर्ड खूप क्लिअर होता. नमस्ते सर. खिडकीतून त्यांना बघत वीणाने हात जोडले. काही क्षण मनीष तिला बघतच राहिले. तिचा सध्याचा अवतार बघता ती कुठल्या मूवीची हिरोईन बनण्याच्या लायक मुळीच नव्हती. यांच्यासोबत काम करणे चुकीचा निर्णय तर नाही होणार. मनीषच्या डोक्यात विचार चमकून गेला, पण खुद्द डायरेक्टर परेशने तिची स्तुती केली तेही नाकारू शकत नव्हते. आणि तिचा डान्स खरंच वाखाणण्याजोगेच होता. एवढ्या वेळची तिच्यावर रोखलेली त्यांची नजर बघून वीणा असहज झाली. मिस वीणा, आत बसा, मला तुमच्याशी बोलायचे आहे, मनीष बोलले. नको, मी इथेच ठीक आहे.
वीणा इकडे तिकडे बघत बोलली. तसे सुस्कारा सोडून ते कारमधून बाहेर आले. तुमची हरकत नसेल तर तिथे बसून बोलूया, त्याने एका बाकड्याकडे इशारा केला. वीणालाही ते पटले. दोघेही बाकड्यावर जाऊन बसले. वीणा काहीशी अस्वस्थ झालेली तर मनीष तिला कसे समजवायचे याचा विचार करू लागले. मिस वीणा, एक ऑफर आहे तुमच्यासाठी. आमची सनराईज कंपनी एक फिल्म शूट करणार आहे. त्यासाठी आम्हाला नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि मला वाटते ती फिल्म तुम्ही साईन करावी. मनीष तिच्याकडे अपेक्षेने बघू लागले आणि वीणा शॉक. फिल्म ऑफर आणि तिला, तेही स्वतः संधी चालून आली. मला डायरेक्टर परेशने तुमच्याविषयी सुचवले. तिला आश्चर्यचकित झालेले बघून मनीष पुढे बोलले. तसे वीणाच्या नजरेपुढे VRने तिच्या पास्टचे कारण देऊन सुरू असलेल्या फिल्ममधून तिला बेइज्जत करून काढल्याचे आठवले. तसे तिचे एक्सप्रेशन कठोर झाले. सॉरी सर, मी आता कुठलीही मूवी करणार नाही, वीणा त्यांच्या डोळ्यात बघत बोलली आणि ते गोंधळले. अनेक प्रश्न डोक्यात फेर घेऊन नाचू लागले. फिल्ममध्ये रोल मिळवायला ॲक्टर किती स्ट्रगल करतात आणि इथे स्वतःहून संधी चालून आली तरी नकार. बट व्हाय मिस वीणा? आय नो की तुम्हाला VRमधून कुठल्याशा कारणाने काढले, पण त्याने काय फरक पडतो? तुम्ही आमच्या कंपनीसोबत फिल्म बनवणार आहात, ना की VR सोबत, मनीष तिला समजावत बोलले. मला परत रिजेक्शन नको आहे सर. मी आता जिथे आहे ठीक आहे. मला आता त्या जगात जायची इच्छा नाही, बोलून वीणा तिथून जाऊ लागली. बट व्हाय मिस वीणा? मनीषही उभे झाले. बिकॉज ऑफ माय पास्ट. आय वॉज अ कॉल गर्ल आणि हेच कारण होते VRमधून मला काढण्याचे, वीणा चिडून बोलली. आणि मनीष शॉक. त्यांचे डोळेच मोठे झाले. वीणा चिडून पाणावलेल्या नजरेने त्यांना बघू लागली. का म्हणून सगळ्यांना कारण जाणून घ्यायचे असतात? अरे, तिला कुठे काम करायचे कुठे नाही हा तिचा प्रश्न. नकार शेवटी नकार असतो. वारंवार एखाद्याचे विचारण्याने ते होकारात तर बदलणार नाही ना. ते सगळं विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना कोणीतरी येतो, तिचा पास्ट उकरून काढतो, तिच्या जखमा परत ताज्या करतो. अरे, तीही एक माणूस आहे. जगू द्या तिला तिच्या जगात, घेऊ द्या तिलाही मोकळा श्वास. वीणा डोळ्यातील पाणी पुसत त्यांच्याकडे न बघताच पुढे चालू लागली. ती काही पावलं पुढे गेली असेलच की मनीषच्या आवाजाने ती जागी स्तब्ध झाली. आणि मला तुझ्या पास्टचा काही प्रॉब्लेम नसेल तर? मनीषच्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बोलले आणि वीणा गर्कन मागे वळली. ती अविश्वासाने त्यांना बघू लागली. तू पहिले काय काम करत होती मला काही देणं नाही. मला तुझ्यातील कलाकार हवा आहे माझ्या फिल्मसाठी, ना की भूतकाळातील कोणी कॉल गर्ल. असेल तुझीही काही मजबुरी, मी डीपमध्ये जाणार नाही. मी एक बिझनेसमॅन आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतो आणि सध्या मला तुझी गरज आहे, मनीष झा तिच्याजवळ येत बोलले. चेहऱ्यावर कठोर भाव जरूर होते पण डोळ्यात वेगळेच काहीतरी, जणू अलादीनचा दिवा मिळाला. पण सर, वीणा अजूनही संभ्रमात होती. हे बघा वीणा, मी बऱ्याच कलाकारांशी भेटलो. छोटासा रोल मिळवायला कुठल्याही लिमिट्स क्रॉस करायला तयार असतात. मी असे नाही म्हणत की प्रत्येकजण तसाच असतो, पण बरेच ॲक्टर कोणाचा तरी सहाऱ्याने इंडस्ट्रीमध्ये टिकून राहतात. पण तू खूप वेगळी आहेस. मला तर तुझ्याविषयी काहीच माहीत नव्हते. तू मनात आणले असतेस तर तुझे सत्य लपवून आलेली संधी स्वीकारली असतेस, पण तू खूप प्युअर सोल आहेस आणि मला तुझ्यातील या स्पिरिटचा खरंच अभिमान आहे. एवढे कष्ट करून तू मानाने जगण्याचा प्रयत्न करत आहेस, यातच सगळं आलं. मला दुसरे काही समजून घ्यायचेही नाही, मनीष झा तिच्या डोळ्यात बघत बोलले. त्यांचे ते आपुलकीने भरलेले शब्द तिच्या मनाला ऊब देऊन गेले. मग मिस वीणा, रेडी आहेस ग्लॅमर वर्ल्डमध्ये तुझ्या कलेची छाप सोडायला?
मनीषने तिच्या समोर सेकंडसाठी हात केले. वीणा भारावून त्यांना बघू लागली. खरंच हे स्वप्न आहे की सत्य? तिला काहीच कळत नव्हते. वीणाने शॉकमध्येच त्यांच्या हातात हात दिले. देन लेट्स गो, मनीष झा हसत बोलले. कुठे? वीणा गोंधळली. तू ज्या एरियात राहतेस ते फिल्म सिटीपासून खूप लांब आहे. तुला रोज यायला जायला खूप त्रास होईल आणि आता तुझी स्किन खूप खराब झाली. आपल्याला त्यावर वर्क करावं लागेल. त्यासाठी तू जिथे राहतेस ते वातावरण योग्य नाही. सो कंपनीकडून तुला एक छोटासा फ्लॅट मिळेल. तू तिथेच राहा, म्हणजे तुलाही त्रास होणार नाही, मनीष झा बोलले. तसे वीणा विचारात हरवली. तिची चाळ, कॅफे सगळ्यांना सोडून जायला खरे तर खूप जीवावर येत होते, पण तिचे स्वप्न तिला बोलवत असताना ती माघार घेऊ शकणार नव्हतीच. सर, मला 2-3 दिवसाची मुदत हवी आहे. सगळं काम आटोपून मी येईल तिकडे, वीणा बोलली. ओके. आणखी एक, फिल्म लो बजेट आहे, सो तुला कमी पेमेंटमध्ये काम करावं लागेल, मनीष झाने पहिलेच क्लिअर करून घेतले. वीणाने होकारात मान हलवली. मग त्यांनीच वीणाला तिच्या घरापर्यंत सोडले. 1 महिन्यानंतर एक पार्टी हॉलच्या एका बाजूला स्टेज उभारण्यात आले. तिथे काही खुर्च्या ठेवल्या होत्या. डायरेक्टर, प्रोड्युसर, आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावाच्या पाट्या टेबलवर मांडल्या होत्या. समोर माईक. हॉलमध्ये काही खुर्च्या, कदाचित प्रेस कॉन्फरन्स असावी. रिपोर्टर आपापसात चर्चा करत होते तेव्हा सगळ्या मुख्य अतिथींची एंट्री झाली. प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात झाली. रिपोर्टर एक एक प्रश्न विचारू लागले. मनीष सर, आम्ही ऐकले तुम्ही परत एक फिल्म करणार आहात. आम्ही तर हेही ऐकले की कोणीतरी नवीन ॲक्टरला फिल्म साईन केले. लागोपाठ 4-5 फिल्म सुपरफ्लॉप झाल्यावर तुम्हाला खरंच विश्वास आहे नवीन कलाकार तुम्हाला प्रॉफिट करून देईल? असे एक ना अनेक प्रश्न मीडियाकडून यायला लागले. त्यांचे प्रश्न ऐकून खरे तर मनीष झा अस्वस्थ झाले. त्याने शेजारी बसलेल्या डायरेक्टर परेशला पाहिले. त्याने नजरेनेच बोलायला खुणावले. पहिलेच्या फिल्म सुपरफ्लॉप होण्यामागे कोणा एकाचा हात नक्कीच नाही. कदाचित प्रेक्षकांच्या मनात त्या फिल्म जागा बनवू शकल्या नाही, त्यामुळे त्यांना कमी प्रेम मिळाले. आणि राहिली गोष्ट नवीन ॲक्टरची, तर हो, आम्ही फिल्म वर्ल्डमध्ये एक नवीन चेहरा घेऊन येत आहोत. मग नवीन ॲक्टर इथे आले नाही का? त्यांचे नाव काय आहे? फिल्म लाईन काय आहे? आणि तुम्हाला खरंच वाटते नवीन ॲक्टर व्हीआरच्या फिल्मला बेट करू शकेल? प्रश्नांचा जणू भडीमार सुरू होता. मनीष, परेशने एकमेकांना पाहिले. ते तर सिक्रेट आहे. तुम्ही त्यांचे नाव आणि त्यांना पडद्यावरच बघू शकणार आणि फिल्म पण कळेलच कशावर आहे. तोपर्यंत सगळं सिक्रेटच राहू द्या, परेश हसतच बोलले. मग काय, डायरेक्टर परेश बोलले म्हणजे नक्कीच काहीतरी खास असणार, कळले त्यांना. कॉन्फरन्स ओव्हर झाली. मिळालेल्या बातमीमुळे सगळीकडे खळबळ उडाली. सगळ्यांची उत्सुकता अगदीच शिंगेला पोहोचली होती. पण फिल्म रिलीज व्हायला अजून उशीर होता. रत्न पारखीविला. मला काय वाटते विद्युत, आता तू लग्नाचे मनावर घ्यायला हवे. एंगेजमेंट होऊन झाले ना 4 महिने, आणखी किती दिवस शनायाला तात्काळत ठेवणार? बिचारी आस लावून बसली लग्नाची. रात्री जेवणाच्या वेळी वामिनीने विषय छेडले, पण विद्युत ओजसच नाही तर विद्युतचे बाबा कुलदीपही नाराज झाले. त्यांनाही विद्युतसाठी शनाया नको होती. आपला मुलगा जिच्यामुळे हसायला बोलायला लागला होता, त्या मुलीला डावलून दुसरीसोबत लग्न करून देणे त्यांना मुळीच पटले नव्हते. त्यात विद्युत पहिलेपेक्षाही अबोल झालेला, त्यामुळे त्याची काळजी वाटत होती. विद्युतने एक नजर त्याच्या आईला पाहिले आणि जेवण अर्धवट सोडून तो वर त्याच्या रूममध्ये निघून गेला. का त्याच्या लाईफची विलन बनत आहे साई? का त्याचे आयुष्य बर्बाद करायला लागलेस? जबरदस्ती तर एंगेजमेंट करवलेस, आता का लग्नही लावून देणार का? तुझा कितीही विरोध असू दे, भाईची खुशी तर मी त्याला मिळवूनच देणार. चिडून बोलत ओजसही निघून गेला. मी पहिलेच तुला बोललो वामिनी, मला फक्त मुलाची खुशी हवी आहे.
तू त्याच्यासोबत जे करत आहेस त्याने तो खुश नाही, दिसत नाही का तुला? आज फक्त तो माझ्यासोबत बोलत नाही, पुढे जाऊन असे नको व्हायला की तो तुझे तोंडही बघणार नाही. एखाद्याची लाईफ एवढीही कंट्रोल करू नकोस की त्याचे जगणे कठीण होऊन जाईल. कुलदीपही आज चिडले. वामिनी निर्विकार त्यांना बघत होत्या. कदाचित त्याने जे ठरवले ते करवूनच राहणार होत्या. विद्युत गॅलरीमध्ये उभावर आकाशात एकटक बघत होता. प्रेम तर केले पण निभावू शकला नाही. तिला सुखरूप ठेवायला तिचेच चारित्र्यावर बोट उचलून अतिशय क्रूरतेने तिचा अपमान करून घरातून आयुष्यातून काढून फेकले. एवढा मोठा बिझनेसमॅन, पण त्याच्या आईच्या हट्टापुढे त्याने हार पत्करली. तिला आयुष्यातून तर काढले, पण या मनाचे काय? हृदयातून कसे काढणार होता तो तिला? तिचे सत्य ऐकून जेवढा तो शॉक झालेला तेवढा तिचा अपमान करताना तुटला तो. व्हेअर आर यू क्युटी पाय? आय रिअली मिस यू. दुरून का असेना पण तुला एकदा बघावंसं वाटतं. आकाशात लाखो तारकांच्या मध्ये असूनही जसे चंद्र एकटा असतो, विद्युतही तसाच होता. त्याच्या आसपास कितीतरी लोक असायचे, पण तरीही तो एकटाच होता. तीच तर एक होती त्याला पूर्णत्व देणारी. भाई, तू काय एवढा सहन करतोस? बोल ना, तुझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी बोल. ओजसने त्याच्या शोल्डरवर हात ठेवले. विद्युतने केविलवाणा त्याला पाहिले. कसे बोलू ओजस? आई काय बोलली आठवते ना? मी वीणाला नाही सोडले तर ती मीडियामध्ये वीणाचे सत्य सांगणार. कळते तुला? वीणाला या सगळ्याने किती त्रास होईल. ते जगूच शकले नसते ताटमानेने. मला नाही माहिती मी चांगले केले की वाईट, पण तेव्हा मला जे योग्य वाटले ते मी केले. पण हा त्रास तर मलाही होतोच ना त्याचा. मी तिला ओळखतो ओजस. तिला तिच्या मेहनतीने वर यायचे होते, ना की कोणते शॉर्टकट वापरून. म्हणून तर ती माझ्या हृदयात बसली आणि याच कारणाने मी कधी तिला मदत केली नाही. मनात आणले असते तर वीणा आज स्टार असते, पण आईने तिला क्षणात उद्ध्वस्त केले असते. तसेही मी तिच्यासोबत जे केले ना, आता तर ती माझे तोंडही बघणे पसंत करणार नाही. विद्युत दूरवर बघत बेचैन होत बोलला. त्याचे डोळे वरच्यावर भरून येत होते. आवंडा गिळून तो कसे तरी शांत उभा राहिला. तो फक्त ओजससोबतच सगळं शेअर करू शकत होता, कारण तोच एक होता जो त्याला समजून घ्यायचा. विद्युतची अशी अवस्था बघून ओजसला खूप वाईट वाटत होते आणि तेवढाच राग त्याच्या आईचा. पण तोही काही करू शकत नव्हता. त्याच्या पद्धतीने त्याने वीणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण सगळीकडे निराशाच हाती आली. हताश सुस्कारा सोडून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. तर विद्युत कितीतरी वेळ वीणाच्या आठवणीत जागा होता. पण वीणाचे जग मात्र परत एकदा बदलले होते. एका मोठ्या सोसायटीच्या लक्झरियस फ्लॅटमध्ये ती राहत होती. नुकतेच ती शूटिंग संपवून तिच्या फ्लॅटवर परतली होती. फ्रेश होऊन तिच्या डायटिशियनने सजेस्ट केलेले फूड तिने प्रिपेअर केले आणि सोफ्यावर बसून दुसऱ्या दिवशीचे सीन परत एकदा नजरेस घालत डिनर फिनिश केले आणि लवकरच झोपीही गेली. सध्या तिची लाईफ अगदीच घडीच्या सुईच्या इशाऱ्यावर चालत होती. वेळेवर उठणे, एक्सरसाइज, डान्स प्रॅक्टिस, नाश्ता, शूटिंग, घरी येऊन मस्त फ्रेश होऊन जेवण करून वेळेवर झोपी जायचे क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.